हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगळे आणि तुम्हा सगळ्यांचं हॉल व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या हॉल व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मिशोवरून ऑर्डर केलेले टी शर्ट. तर त्याचाच आजचा हा हॉल व्हिडिओ असणार आहे आणि खूप दिवसानंतर हॉल व्हिडिओ शूट करत आहे आणि त्याचे कारण मी ब्लॉगमध्ये सांगितलेले आहे. नुकताच मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता याच टी शर्टचा आणि मग ते पॅकिंगमधून काढून ठेवले होते. म्हटलं चला आता पॅकिंगमधून काढूनच ठेवले आहे तर मग आता तसेच तुमच्यासोबत हॉल व्हिडिओमध्ये शेअर करून घ्यावे, म्हणजे हॉल व्हिडिओसुद्धा बनवून होणार माझा. म्हणून मग मी आता बसले हॉल व्हिडिओ शूट करायला. असो, तर मला एक कमेंट आली होती कालच्या आपल्या ब्लॉगला की जेवढे काही मी प्रोडक्ट मिशोवरून ऑर्डर केले किंवा फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले तर त्यातले मी किती ठेवले, तर बरेच ठेवले आहे. आणि जो कुर्ता मी आता वेअर करून दिसते तुम्हाला, हा शॉर्ट कुर्तासुद्धा मी मिशोवरूनच ऑर्डर केला होता आणि मला खूप आवडला होता म्हणून मी ठेवून घेतला. असाच एक निंबू कलरमधला म्हणजे मेहंदी कलर किंवा निंबू कलरमधला एक शॉर्ट कुर्ता आहे, तोसुद्धा मी ठेवलेला आहे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी फ्लिपकार्टवरून जे काही टॉप ऑर्डर केले होते त्यातला मी पिंक कलरचा टॉप ठेवला होता, तोसुद्धा मी भक्तिशक्ती ला घालून गेले होते, मुलांना घेऊन गेले होते तिकडे. तर असो, तर फ्लिपकार्टचं कसं होते, मी जास्त मिशोवरून का ऑर्डर करते आणि फ्लिपकार्टवरून का कमी ऑर्डर करते ते तुम्हाला सांगते. फ्लिपकार्टवरून खरंच खूप छान प्रोडक्ट येतात, मी असं म्हणत नाही की येत नाही, खूपच छान प्रोडक्ट येतात. जे मी आत्ता कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी टॉप शेअर केले होते ना, ते एकच नंबर होते. क्वालिटी खूपच मस्त होती. प्राईसच्या हिशोबाने 360 364 रुपयाचे टॉप होते, पण इतके मस्त होते ना की काही विचारू नका. त्यातलं 364 रुपयाचं मी ठेवलं आणि 360 रुपयाचं मी रिटर्न केलं. 4 रुपये जास्त दिले, पण मला जे आवडलं तेच मी ठेवलं आणि मग दुसरंवालं रिटर्न करून टाकलं. रिटर्न माझं केलं, मला पैसे मिळाले. पण त्यात काय होते, फ्लिपकार्टवरून जेवढे मी प्रोडक्ट ऑर्डर करणार ते मला येतात, इझी रिटर्नसुद्धा होतात. पण रिटर्न झाल्यानंतर मला माझे जे प्रोडक्टचे पैसे आहे ते मला रिटर्न मिळते. जे प्राईज आहे कपड्यांची किंवा कोणत्याही प्रोडक्टची ती मला रिटर्न होते. पण जे डिलिव्हरी चार्जेस आहे 16 रुपये 20 रुपये असे चार्जेस लागतात, ते चार्जेस जे आहे ते रिटर्न होत नाही, ते कटतात. म्हणजे मी 4-5 जर प्रोडक्ट ऑर्डर केले आणि त्यावरती 16 रुपये 20 रुपये प्रत्येकी 20 रुपये जरी पकडले, आपण 4 आणि 5 जर प्रोडक्ट मी ऑर्डर केले आणि त्यावरती 16 रुपये किंवा 20 रुपये प्रत्येक प्रोडक्टच्या मागे कटत असणार, तर माझा प्रत्येक हॉल व्हिडिओच्या मागे 100 रुपये खर्च होतो, जी माझ्या हॉल व्हिडिओची इन्कमसुद्धा नसते. म्हणून मग मला फ्लिपकार्टवरून परवडत नाही, म्हणून मी त्याच्यावरून खूप कमी ऑर्डर करते. मग एखाद्या वेळेस मी चेंज म्हणून ऑर्डर करते, पण कंटिन्यू मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर करत नाही. कारण तर प्रोडक्ट बोलवल्यानंतर आणि ते रिटर्न केल्यानंतर मला जे पूर्ण डिलिव्हरी चार्जेस सकट मला पैसे मिळायला पाहिजे ते नाही मिळत, फक्त प्रोडक्टचे पैसे मिळतात, डिलिव्हरी चार्जेस मिळत नाही. म्हणून मग मी त्यावरनं खूप कमी ऑर्डर करते. नाहीतर फ्लिपकार्टवरून जेवढे मी आतापर्यंत प्रोडक्ट ऑर्डर केले ना, तेवढे सगळे खरंच खूप छान होते क्वालिटीला. मग आता मी मिशोवरून खूप जास्त प्रोडक्ट ऑर्डर करते. मग आता हे कसं होते, जेवढे काही मी मिशोवरून प्रोडक्ट ऑर्डर करते ते सगळे जे आहे ना ते इझी रिटर्न होतात. इझी रिटर्न तर होतात, पण लगेचच मला रिटर्न झाल्यानंतर जे काही प्रोडक्टची प्राईस आहे त्या प्रोडक्टच्या प्राईस सकट आणि डिलिव्हरी चार्जेस सकट मला सगळे पैसे वापस मिळतात. मिशोवरून जेवढे काही प्रोडक्ट बोलवते ना त्यावरती माझा 1 रुपयाचा लॉस होत नाही. म्हणून मग जेवढे काही मी मिशोवरून ऑर्डर केलेल्या प्रोडक्टचा हॉल व्हिडिओ बनवते त्याच्यामागे माझा 1 रुपया खर्च होत नाही. म्हणून मग मला असं वाटतं की मिशोवरून मी चांगल्यात चांगले प्रोडक्ट बोलवणार आणि तेच तुमच्यासोबत मी शेअर करणार. कुठल्याही ॲपवरून ऑनलाईन शॉपिंग करायची म्हटली तर त्यांचे जे रूल आहेत ते वेगवेगळे आहे. मिशोचे वेगळे आहे, फ्लिपकार्टचे वेगळे आहे. आणि चला मग आता मिशोवरून मी जे काही टी शर्ट ऑर्डर केले होते ते कसे आहेत, काय आहे, त्याची प्राईस काय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते या व्हिडिओमध्ये. तर एवढे मी टी शर्ट जे आहे ते मिशोवरून ऑर्डर केले होते आणि इथे बघू शकता एवढे टी शर्ट आहे ते तुमच्यासोबत सगळे मी शेअर करणार आहे. हा मस्टर्ड येलो कलर आहे, हा ग्रीन कलर, हा रेड आणि व्हाईट कलर आहे, हा ग्रे कलर आहे आणि हा येलो आणि व्हाईट कलर आहे. आता हे सगळे मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी आपण ना हा वाला मस्टर्ड येलो कलरचा बघून घेऊ. बघा, हा टी शर्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिले याची क्वालिटी एकच नंबर आहे, प्राईस पण सांगते. आणि इतका जाड आहे ना हा टी शर्ट की काही विचारू नका. हिवाळ्यामध्ये जर वेअर करायचा म्हटलं ना तर हा टी शर्ट एकच नंबर आहे, कारण ती इतकं उबदार आहे, काही विचारूच नका. क्वालिटी खूपच मस्त आहे. जवळून दाखवते तुम्हाला. आणि टी शर्टवरती जे प्रिंट केलेले आहे ते एकच नंबर आहे. आणि स्लीव्ज जे आहे ते थोडे लॉंग आहे, नॉर्मल टी शर्टपेक्षा थोडेसे लॉंग येणार. तर असा आहे टी शर्ट. एका बाजूला
करून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे, तो बघून घ्या कसा दिसते वेअर केल्यानंतर. खूपच मस्त दिसते वेअर केल्यानंतर. हे एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये हे मला सगळे टी शर्ट मिळाले. म्हणजे 200 ते 400च्या रेंजपर्यंत ह्या टी शर्टची प्राईज आहे. या सगळ्या टी शर्टपैकी हीच एक टी शर्ट आहे जी महाग आहे, थोडी महाग आहे, पण थोडी महागच्या हिशोबाने याची क्वालिटी खूपच मस्त आहे. तर या टी शर्टचं फॅब्रिकनं कॉटन आहे आणि या टी शर्टची प्राईस जी आहे ती 429 रुपये आहे. म्हणूनच म्हटलं थोडंसं महाग आहे, पण या टी शर्टची क्वालिटी खूपच मस्त आहे, खूपच मस्त आहे. डोळे बंद करून तुम्ही ऑर्डर करू शकता. याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. 429 रुपये याची प्राईज आहे आणि प्राईजच्या हिशोबाने एकच नंबर हा टी शर्ट आहे. त्यानंतर मी तुमच्यासोबत दुसरं हे टी शर्ट शेअर करते. कलर आहे ग्रीन कलर. याची पण क्वालिटी खूपच मस्त आहे, प्राईजच्या हिशोबाने खूपच मस्त आहे. प्राईस कमी आहे पण क्वालिटी खूप मस्त आहे. याचा नेक आहे तो राऊंड शेप आहे, राऊंड नेक आहे. सोबतच या टी शर्टचे स्लीव्हसुद्धा थोडेसे मोठेच येणार, लांब येणार थोडेसे, बाकी नॉर्मल टी शर्टपेक्षा. पण वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसते. आणि याच्यावर हा पूर्ण प्लेन आहे, छोटंसं इथे फुल फक्त दिलेलं आहे, पण वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसते. एका बाजूला तुम्हाला वेअर करून पण दाखवत आहे. जसा मी मिशोवरती बघितला होता तसाच हा तसंच हे टी शर्ट मला रिसीव झालेले आहे आणि प्राईस खूपच कमी आहे. ह्या टी शर्टचं फॅब्रिक जे आहे ते कॉटन ब्लेंडमध्ये येणार आणि याची प्राईस ना फक्त 252 रुपये आहे. 252 रुपयामध्ये म्हणजे 250 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच एक मस्त असं टी शर्ट रिसीव होणार. चला, आता हे झालं दुसऱ्या नंबरचं टी शर्ट. आणि आता ना तिसऱ्या नंबरचं टी शर्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. ते ग्रे कलरमध्ये आहे आणि ग्रे कलरनं माझा खूपच आवडीचा कलर आहे, खूप 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 आवडीचा कलर आहे. तिथे बघू शकता तुम्ही, हा आहे ग्रे कलरचा टी शर्ट. राऊंड नेक आहे आणि याच्यासुद्धा स्लीव्ज जे आहे ते थोडेसे मोठेच येणार. असे टी शर्ट जेव्हा आपण वेअर करतो नॉर्मल टी शर्टपेक्षा तर थोडासा वेगळा लुक येतो. मला खूप आवडते असे टी शर्ट लॉंग स्लीव्जवाले असो. आणि इथे बघू शकता ग्रे कलरचं टी शर्ट आहे, त्यावरती छान अशी कॅट आणि खूप छान अशी प्रिंट केलेली आहे. खूपच मस्त आहे. हे जात नाही, अजिबात निघत नाही वेअर धुतल्यानंतर. एका बाजूला तुम्ही बघून घ्या, मी वेअर करून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे किती छान दिसत आहे वेअर केल्यानंतर. जसा मी मिशोवरती बघितला होता तसाच मला रिसीव झाला. तर याचं फॅब्रिक जे आहे ते कॉटन ब्लेंडमध्येच येणार आणि याची प्राईस ना फक्त 224 रुपये आहे आणि खूपच मस्त दिसते वेअर केल्यानंतर. हे टी शर्ट एकदम कम्फर्टेबल आहे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि त्यानंतर मी हे टी शर्ट ऑर्डर केले होते. हे कॉम्बोमध्ये आलेले आहे. एक आहे व्हाईट आणि येलो कलरच्या लायनिंगमध्ये एक टी शर्ट आहे आणि एक आहे ते मरून आणि व्हाईट कलरच्या लायनिंगमध्ये टी शर्ट आहे. चला, आता एक एक करून आपण बघून घेऊ हे सुद्धा टी शर्ट. आता हे टी शर्ट ना नॉर्मल टी शर्टसारखे म्हणजे छोटे स्लीव्जवाले. तर असं हे बघा, स्लीव्ज जे आहे ते नॉर्मल टी शर्टला जसे असतात छोटे तसे आहे. फॅब्रिक छान आहे. कॉम्बोमध्ये मिळालेले हे 2 टी शर्ट आहे, पण फॅब्रिकसुद्धा प्राईसच्या हिशोबाने खरंच छान आहे. वेअर केल्यानंतर टी शर्ट छान दिसतं. त्यासोबतचं टी शर्ट जे आहे ते हे आहे, मरून आणि व्हाईट कलरच्या लायनिंगमध्ये. राऊंड नेक आहे. स्लीव्ज नॉर्मल टी शर्टसारखे आहे म्हणजे छोटे आहे. एम साईजच बोलवली होती पण हे थोडंसं टाईट वाटलं मला. बाकी मग काहीच प्रॉब्लेम वाटला नाही. क्वालिटीमध्ये पण काही प्रॉब्लेम नाही आहे आणि प्राईजमध्ये पण काही नाही. पण थोडंसं लूज पाहिजे होतं मला असं वाटते, म्हणजे जरा टाईट झालं असं वाटलं. लूज पाहिजे होतं, बाकी काही नाही. आता हे टी शर्ट आणि हे टी शर्ट, हे दोन्ही जे टी शर्ट आहे ते कॉम्बो पॅकमध्ये आले होते. तर याची प्राईस तुमच्यासोबत मी शेअर करते. या दोन्हीचं फॅब्रिक जे आहे ते एकच आहे, म्हणजे कॉटनमध्ये हे दोन्ही टी शर्ट आहे. या कॉम्बो पॅकची जी प्राईस आहे ना ती 254 रुपये आहे फक्त. तर 2 टी शर्ट तुम्हाला 254 रुपयामध्ये मिशोवरती मिळून जाणार. या कॉम्बो टी शर्टची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि सोबत जेवढे टी शर्ट तुमच्यासोबत शेअर केले त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जेही आवडले ते तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. असो, चला तर असे होते टी शर्ट मिशोवरून ऑर्डर केलेले आणि असा होता आजचा हा हॉल व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत